तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये। मात्र यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही। राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं असतानाही अजित पवार आहेत तरी कुठे असा प्रश्न विचारला जातोय। अजित पवार बहुधा परदेशात गेले असावेत अशी चर्चा आहे। धनंजय मुंडेंवर विविध राजकीय पक्षांकडून आरोप होत आहेत। त्यातच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सोनावणे यांचीही सीआयडीनं चौकशी केली आहे। त्यामुळे अजित पवारांना सध्या बचाव करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। अजित पवार आहेत तरी कुठे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मुंडेंच्या राजीनाम्याची ही मागणी आता होऊ लागलेली आहे। आज वाल्मिक कराड याला सीआयडीनं ताब्यात घेतलं, अटक केलेली आहे आणि त्यानंतर आता मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागलेली आहे। सरपंच हत्येप्रकरणी मुंडेंवर चौफेर टीका झाली होती। वाल्मिक कराड त्यांचा निकटवर्तीय आहे अशी या ठिकाणी असे आरोप झाले होते आणि त्यानंतर आपण बघतोय सरपंच हत्येप्रकरणी मुंडेंवर झालेल्या टीकेनंतर अजित पवार आता कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। धनंजय मुंडेंवर अजित पवार नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती होता।